नमस्कार मंडळी, तर गुड मॉर्निंग. छान अशी सकाळ झाली. आता झाला टिफिनचा टाईम. हा टिफिन बनवता बनवता 1.5-2 तास कसे निघून जातात समजतच नाही. मी उठते 7-7:30ला, कारण की रात्रीची पण साईदना सारखी मध्ये मध्ये उठत राहते. मग तिला झोपवत आपली पण झोप होत नाही. तरी सकाळी तिला कसं समजतं काय माहिती. आई आपल्या बाजूने उठलेली आहे, तर उठली की लगेच माझ्या मागे मागे येते किचनमध्ये आणि तिची रडारड चालू. मग कधीतरी हसत उठते, कधी कधी रडते. असू दे, लहान आहे तो, पण आता हे चालू राहणारच आहे असं समजून घालायचं आणि कामाला सुरुवात करायची. थोडं तिला घे, थोडं टिफिन बनव, मग परत नाश्त्याचा टाइम. हे सगळं होईपर्यंत 10-10:30 वाजून जातात. नंतर तिला थोडासा नाश्ता दिला आणि जरा बसवली होती. म्हणजे मी कपडे धुवून घेते पटकन, तर तिने बघा किती मोठा कारनामा करून ठेवला. तरी मी बोलली घर एवढं शांत कसं झालंय. घर शांत झालं की काहीतरी धुमाकूळ घातलेला असतो. बघा पूर्ण गादीवर तिने ना रवा सांडून ठेवलेला. कधी फ्रीज मधून घेतला आणि गादीवर आणलं समजलंच नाही. एवढा रडकुंडीला आलेला ना जीव. जरासं ओरडलं की कसं रडायला येतंय बघा तिला. मग सगळं आधी तिला भरून घेतला, सगळा रवा वगैरे, कारण की मुंगी लागली तर मग परत सगळं घरामध्ये होणार. तर फटाफट सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग तिला घेतलं थोड्या वेळ. सगळं काम झाल्यानंतर एवढा थकवा येतो ना, असं वाटतं कधी बसते, पण ही काय बसून देत नाही. ही वेगवेगळे उद्योग करत असते. चला, तुमची पण मुलं अशीच त्रास देतात का नक्की सांगा.